नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तो जादुई चिराग, ज्यातले जिन तुम्हाला मिळवून देतात हवं तेवढं हास्य. अर्थातच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा संवाद. मंडळी, नव्यानं सुरू झालेल्या मल्टिप्लेक्सच्या रांगेत उभे राहायला गेलेत काही प्रेक्षक. बघूया त्यांच्यातली ही गंमत जी आपल्याला दाखवतायत. जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप. श्रद्धा कपूर यांच्या सिनेमाची 2 तिकीटं हवी आहेत. आहेत का उपलब्ध? नाहीये. नाही मामा, गरजच नाही ना मला यार. अरे तुमची पोरगीच माझ्या अंगात घुसते. नाही ना, मी कशाला झगडं करू. नाही 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 नाही, ते ऐक्याच्या पलीकडे डायरेक्ट. हा, मी आता आहे ना एकदम अज्ञात स्थळी आहे बाबा. हां, सापडणारच नाही कोणाला. नाही नाही मामा, माझ्या डोकं नका खाऊ तुम्ही आता. हां हां हां, आता तुम्ही बोला तुमच्या पोरीशी काय बोलणं, तर माझ्याशी नका बोलू. चालेल चालेल, फोन नका करा आता 2-1 तास. हो हां, ठेवतो मामा. आप्पा, एक 8 वाजेचं फटक्यात तिकीट देवर 5 मिनिटं बाकी आहे. हे घे पैसे, एकच तिकीट दे. एक मिनिट, तुम्ही इकडे या. इथे या, आधी इथे. हे पहा, माफ करा पण हे शिस्तीला धरून नाही आहे. म्हणजे रांगेत आधी आम्ही आलो आहोत, आधी तिकीट आम्हाला मिळायला हवं. अरे तुम्ही तिकीट काढायला उभे आहे का? होय. सॉरी सॉरी सॉरी, मला माहिती नव्हतं. आप्पा, यांना पहिले दे मग मला दे. मग एका ट्रेन थोडी दे, सुटून जाईन बाबा. घ्या तुम्ही तिकीट घ्या, फक्त फटक्यात घ्या. 5 मिनिटं बाकी आहे. श्रद्धा कपूरच्या सिनेमाचे 2 टायमिंग्स आहेत सर. पहिल्या स्क्रीनवर 8 वाजता आहे, दुसऱ्या स्क्रीनवर 8:20 वाजता आहे. तुम्हाला कुठला देऊ? रसिका, मला वाटतं आपण 8:20 वाजताचं घेऊया, जेणेकरून आपल्याला घाई होणार नाही. हो, असं काय करताय? रात्री पोहोचायला घरी उशीर होईल. पुन्हा मला स्वयंपाकाचं वगैरे पाहायचं असतं. त्या सगळा गोंधळ नाही का होणार? त्यात काय एवढं? हवं तर आज खिचडी लाव. कालच आपण खिचडीचा बेत केला होता नाही का? आज करायचं म्हणजे वरण भात पोळी बरं, यांच्या कुकरच्या शिट्ट्या होता तोपर्यंत मला तिकीट देतो काय? एक मिनिट. हे पहा, ही आमची वैयक्तिक बाब आहे, तुम्ही यामध्ये बोलू नका. बरं चुकलं, पण तिकीट घ्या पहिले. काउंटरवाले दादा, तुम्ही आम्हाला 8:20 तिकीट द्या, जेणेकरून आम्हाला घाई होणार नाही. ओके सर, कुठल्या 2 तिकीट्स देऊ? रसिका, मला सांग, आपण कुठलं बरं तिकीट घ्यायचं? मधलं तिकीट घ्यायचं का? सीट्स, आपण मधल्या सीट्स? मधली घ्यायला हरकत नव्हती हो, पण लोक सारखी जाये करतात, पायावर पाय पडतो मग. नकोच. सर, आय विल सजेस्ट यू, तुम्ही कॉर्नर सीट्स घ्या प्लीज. अगं बाई, कॉर्नर? बऱ्याच वर्षात तसं कॉर्नर सीटला बसणं झालंच नाहीये. कॉलेजमध्ये असताना बसायचे कधी कधी. कॉलेजच्या मित्रांसोबत जाणं व्हायचं ना, तेव्हा मी आणि माझी एक मैत्रीण, आम्ही नेहमी कॉर्नरच्या सीटवरच बसायचो. बर, कुठे असेल सुहास? कोण? माझी मैत्रीण सुहास. आम्ही जायचो ना एकत्र. सध्या भेटणंच झालं नाही हो. त्याची आवश्यकताही नाहीये. नाही आवश्यकता असं नाही, आठवणी येतात ना कधी कधी. असू दे, गरज नाही आपल्याला. कॉर्नर तिकिटाची गरज नाही. मुळात काय आहे, कॉर्नरला बसूच नाही. काय, कॉर्नरला असतात स्पीकर, त्यामुळे एका कानाला जास्त ऐकू येतं, दुसऱ्या कानाला कमी ऐकू येतं. त्यामुळे काय होतं, तर कानाच्या पडद्यावर आवाजाचा आघात होतो आणि बधिरता येऊ शकते. त्यामुळे नको, कॉर्नर सीट नको. अरे घ्या ना, कॉर्नर वरती बसणारे लोक अशी बी काही पिक्चर पाहायला नाही केले येतात नाही. बापरे, मग कशाला बरं येत असतील? इथून सुरुवात आहे याची. नाही, तरी पण आम्हाला कॉर्नरची सीट नको. नाही, अजिबात नाही. दादा, तुम्ही मधलीच तिकीट द्या. श्रद्धा कपूरचा सिनेमा 8:20 वाजता. जेरो 2 तिकीट्स 24-25. बरोबर. कार्ड की कॅश सर? कार्ड. मी कार्डने पेमेंट करणार. ओके. काढा लवकर. कुठलं बरं देऊ? हे नाही. आज सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आज तुझा नंबर. बर. हे घ्या.
मी काय म्हणते, आवरा बरं का पटकन, सिनेमा सुरू व्हायची वेळ झाली. सर हे एबीसी बँकेचं कार्ड आहे. तुमच्याकडे जर MHJ बँकेचं कार्ड असेल तर तुम्हाला 10% डिस्काउंट आहे सर. अरे बाप, आता MHJ ची बँक बी निघाली का? काही दिवसात स्वतःचं शेअर मार्केट काढतीने. काय भरोसाच नाही. आले असू द्या, चालेल. आहे माझ्याकडे MHJ बँकेचं कार्ड आहे. बघ तू म्हणत होतीस MHJ बँकेचं कार्ड घेऊ नका, झाला की नाही फायदा? हे घ्या MHJ बँकेचं कार्ड. आता तिकीट द्या फटक्यात त्यांना. सॉरी सर, हे चालणार नाहीये. हे कार्ड चालणार नाहीये? जर हे चालणार नाही तर मग काय चालणार आहे? आणि काल घेतलेलं कार्ड आहे, असं कसं चालणार नाही? नाही एक्झॅक्टली सर, तुम्हाला इथे वापरायच्या आधी ATM मध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन करावं लागेल, तरच हे कार्ड सोफ्यावर बसेल. आय मीन ऍक्टिव्हेट होईल. ओ हे पाय आप्पा, अरे तू हे 500 रुपये घे. पिंटो इकडे पाय माझ्याकडे. तू हे 500 रुपये घे. ह्या दोन्हीचे बी तिकीट काढ, महे बी तिकीट काढ. यांना जी पाहिजे ती जागा दे. मला उरेल सुरेल जागा बी दिली चालेल, म्हणजे पडद्याच्या मागे बी बसवलं चालेल. अरे माझ्या बायकोचा फोन याच्यात, मला AC मध्ये जाऊन झोपू दे यार, मी पिक्चर फाईल नाही आलाय. हे घे तू 500 रुपये घे. एक मिनिट आत ठेवा त्या आधी. मुळात तुमच्या पैशावर आम्ही चंगळ का बरं करायची? अबे उधारी समज या. अगं बाई, उधारी हे? नाही हो नाही, आयुष्यात 1 रुपयाची उधारी केलेली नाही आम्ही. अर्धी पोळी खाऊन राहिलो, पण तूप साखरेसाठी कोणापुढे हात पसरले नाहीयेत आजपर्यंत. अगदी हो, मुळात उधारी घेणं आमच्या तत्वातच बसत नाही. अगदीच. प्रश्न तत्वांचा आहे, आम्हाला तुमची उधारी नको. अरे तुम्ही दुसरं कार्ड द्या ना यार, आणि करा ना ते ट्रान्झॅक्शन. एक मिनिट, हे पहा मी दुसऱ्या कुणाचं ऐकून माझं मत बदलत नाही, पण तुम्हाला घाई आहे, मी दुसरं कार्ड देणार. धन्यवाद धन्यवाद. एक मिनिट, पटापट आवरा. देतोय रसिका देतोय. हे घ्या, हे दुसरं कार्ड. हा थँक्यू सर. हे जरा तापटच वाटतंय तू. हो. किती बडबड कर. सर हे कार्ड चालत नाहीये. व्हॉट? असं कसं शक्य होईल? दिस इज नॉट पॉसिबल. अरे पॉसिबल होणारच नाही ना. तुला व्हिजिटिंग कार्ड दिलं त्याले. येस सर. अरे बापरे, काय वेंधळपणा. माझा वेंदुळेपणा झाला. काय आता दुसरं कार्ड द्या पटकन. सर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात? हो. अरे आयुर्वेदिक अशी नाही तर व्हेटर्निटी असेल. तुला काय प्रॉब्लेम आहे या? नाही, जरा मला स्किनचा त्रास आहे म्हणून विचारलं. काय नाही, हे माझं कार्ड घ्या. आणि काय त्रास आहे मला? तुम्हाला रॅशेस आलेत का? दाखवा बरं. आत येता का? हा. अरे ते जडीबुटीवाले किमान तंबू टाकता रे. तू खडे खडे सुरू होऊन गेला इकडे. सॉरी. अरे कुठे मी दुकान लावतो का तू? नाही सॉरी. मला माफ करा. मला माफ करा म्हणजे नाही. हा सर पिन तुम्हाला टाकावं लागेल. पेन मी हे घ्या. ओके हा चला लवकर द्या. सर इनकरेक्ट म्हणतायत ते. पिन इनकरेक्ट आहे? अहो. असं कसं शक्य आहे? एक यस मला आठवलेलं आहे. हा त्या कार्डाचा पिन नव्हे, मी दुसऱ्या कार्डाचा पिन टाकला. काय करायचं ना तुमच्या होय. वेंधळपणाचं. कान इकडे करा. 1 2 0 4. 1 2 0 4 या कार्डचा पिन नव्हे. मला माहिती आहे 1 2 0 4 नव्हे. असं काय करताय? पिन असं 4 चौघात बोलायचा असतो का? सांगायचा असतो का? म्हणून कानात सांगितलं ना तुमच्या. पण मला असं म्हणायचं आहे की 1 2 0 4 नव्हे, ह्या कार्डचा कदाचित 3 4 5 7 असावा. नाही अहो, असं काय करताय? 1 2 0 अरे हळू. तुम्ही माझ्याकडे पाहून का बरं कुजबूज करताय? तुमच्या 4 नंबर वरती मी का तुमची इस्टेट लुबाडून देणार आहे का? नाही तसं नाही. अरे तुमच्या तोंडावरून वाटत बी नाही झालं तुमच्या बँकेत 1000 रुपये तरी असतील का? कसं बोलताय ते? यांना सांगा. अरे काय बोलता म्हणजे काय? अरे माझ्याकडे पहा. अरे 100 एकरची केळी आहे, ऊस आहे. साला गुंठा भरवी इकला ना तर खडे खडे इकत घेऊन टाकीन तुला मी. मी ते पैसे काढीन का यार? शिलगाव साला मला पिक्चरच नाही पाहणार. तू बी जाय चर्चा करत बस. नाही मी पिक्चरच ऐका तुम्ही. हॅलो एक मिनिट. मला आठवलेला आहे पिन. यांच्या चिडण्यावरून मला पिन आठवलेला आहे. थांबा द्या. सर फाईन. सर एक पिन टाकायच्या आधी मला विचारायचं होतं, तुम्हाला काही खायला हवंय का? तसं मी ऍड करतो त्यात. हो चालेल नाही, ना. नको. म्हणजे घरी जाऊन स्वयंपाकाचा गोंधळ घालायची गरज नाही हो. खाण्याच्या पदार्थांमध्ये काय काय आहे तुमच्याकडे? कॉम्बो पॅक आहे मॅम. एक फ्रेंच फ्राईज, कोल्ड ड्रिंक, बर्गर मिळेल, किंवा मग तुम्हाला पिझ्झा, चिकन नाही एक मिनिट. या सगळ्या गोष्टींची गरजच नाहीये ना आपल्याला. अहो पण मला घरी जाऊन सगळं पुन्हा करावं नाही, लागेल हो. रसिका, असं नका करू. एखादा पदार्थ घेऊन काहीच करत नाही. अरे बाप, तुम्ही अजून इकडेच आहे? गेले नाही मध्ये? हा सेम प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. अरे बाप, तुम्ही गेले होतात, परत कसे काय आले? अरे माझ्या घरचा बंब जो पेटलाय ना तो तसाच आहे अजून. अगं बाई, घरी बंब पेटत ठेवून तिथे तुम्ही सिनेमा बघायला आलात? घरी तिकडे आग लागली तर कोण जबाबदारी घेणार आहे? बंब म्हणजे माई बायको. 1 मिनिट. काय म्हणालात तुम्ही? बंब म्हणजे माई बायको. हे अत्यंत चुकीचं विधान आहे. हे अत्यंत चुकीचं विधान आहे.
आपल्या पत्नीला वस्तू साधर्म संबोधणं हे अत्यंत मागासलेपणाचं लक्षण आहे. मी याचा निषेध करतो. ओ मी माझ्या बायकोले बंब म्हणीन नाही तर बॉम्ब म्हणीन. तुझ्या का बापचं आता बे तुझ्या बायकोले बोललो मी फटाकडी या म्हणून बोल. एक मिनिट, हे तुमचं जे आहे ते फार चुकीचं आहे. आणि तू रसिका, हे त्याहून जास्त चुकीचं आहे. अहो त्यांनी कौतुक केलं, असं फटाकडी वगैरे असं कौतुक कित्येक दिवसात ऐकलं नव्हतं ना. ऐकू पण नकोस. यावर आपण घरी जाऊन चर्विचरण करूच. पण तुम्ही हा म्हणजे तुमचं तसं बरोबर आहे की तुम्ही तुमच्या बायकोला काहीही म्हणू शकता, माझी मर्जी. पण तरीही तुम्ही तुमच्या पत्नीस असं वस्तू साधर्म संबोधता हे ऐकल्यानंतर माझी सामाजिक जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. मी निषेध नोंदवायला हवा. कळला? तुम्ही स्त्रीला असं काही बोलू शकत नाही. तिची एक स्वतंत्र अभिव्यक्ती. लय फोडला पाहिजे तुले, लय मारला पाहिजे, म्हणजे असं ना लय खपा द्यायला पाहिजे तुले. हा अबे सिनेमाला बायको सोबत जातो, 2 तिकीट काढायला अर्धा तास लागतो तुले. चला तुला मारवा अलग आणि घसडवा अलग रोडावर. हा तुला इथला मारवा नाही यार, शपथ असा चेचायला पाहिजे तुला. गल्ली धरून तू पैतोय बुवा, त्या मागे काठी घेऊन लागले. बघा, मला येत आहे लक्षात की तुम्ही जे आहे फोनवर बोलण्याचं नाटक करता आहात आणि मला बोलता आहात. मला कळत आहे. हे मी फोनवरच बोलतोय, ही माझी अभिव्यक्ती आहे आणि मी पाहिजे तसाच बोलेल. काढ तिकीट आता, काढ. लय मारीन तुला त्या. मला तिकीट द्या आणि त्यासोबत माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज आणि कोक द्या. हिच्यासाठी बर्गर द्या. मी बर्गत बसेन. सर तुमचे 621 रुपये झालेले आहेत. पण पेमेंट करण्याआधी मी तुम्हाला विचारतो, तुम्ही आमच्या सोशल कॉजसाठी 1 रुपया भरू इच्छिता का? अगदी 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 अगदी. थँक्यू सर. पण मला सांगा की हा जो 1 रुपया आहे तो जातो कुठे? तो तुम्ही कुठल्या संस्थेला डोनेट करता की तुम्ही स्वतः एखादा उपक्रम राबवता? ऐका ना, हो 1 रुपया ना, त्याची एवढी कुठे चौकशी करताय? चला सिनेमा चालू. नाही सर, नाही. आम्ही हा 1 रुपया MHJ वेलफेअर फंड फॉर सेव्ह गौरव मोरे ऍक्टिव्हिटीसाठी डोनेट. अरे बाप, करतो काय मी? गौरव मोरे. येस सर, तेच गौरव मोरे. अरे बापरे, हे कुठले गौरव मोरे? मारू घ्या, काढू घ्या. अरे बापरे, त्यांच्यासाठी तुम्ही हे करताय? येस सर. घ्या, माझ्याकडून 1 रुपया घ्या. आणखीन एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, तो म्हणजे असा, मी जो 1 रुपया तुम्हाला देणार आहे त्याच्यावर मला टॅक्स बेनिफिट मिळू शकतो का? म्हणजे ATC अंतर्गत तो मी क्लेम करू शकतो का? अरे बापरे, 1 रुपयावर तुम्ही टॅक्स बेनिफिट मागताय? अगदी. टॅक्स हा देश उभारणीच्या कामासाठी अत्यंत महत्वाचा असतो, तो मिळालाच हवा. येस सर, तुम्ही टॅक्स बेनिफिट क्लेम करू शकताय सर. तुम्हाला मिळू शकतो तो. मिळेल. हो बाग रसिका बाग. म्हणून मी नेहमी म्हणतो, अति घाई संकटात नाही. शांतपणे विचारलं तर मला कळलेलं आहे की 1 रुपयावरती मला साधारण आकडेमोड केली तर उशीर होतो साहेब. सिनेमाची सुरुवात चुकवून नाही चालायचं आपल्याला. नाही, एकच मिनिट थांब. 1 रुपयावरती मला 28 पैसे टॅक्स बेनिफिट मिळतो. अरे बापरे, 28 पैसे. अरे एवढे पैसे ठेवशील कुणी तू? एक मिनिट, हे पहा सद्गृहस्थ, इथे प्रश्न पैशांचा नव्हे, मग तर गौरव मोरेंचं आयुष्य सिक्युअर करण्याचं आहे. अरे बाप, आता 72 पैशात तो राजवाडाच बांधणार आहे. तिकीट काढतो यार पहिले. मी काढणार आहे. तिकीट घ्या पटकन. होय रसिका, तिकीट आला ना. पण त्याआधी मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. ते नंतर विचारा. मी काय म्हणतो वहिनी, म्हणजे तुमची हरकत नशीन तर तुम्ही माझ्याबरोबर चालता का पिक्चरला? म्हणजे यांच्या नादी लागलं ना तर तुम्हाला शेवटचे नावं बी भेटावं नाही पिक्चरचे. नाही हा, म्हणजे तुमची हरकत नशीन तर उगाच म्हणजे हे नाही. तसं हरकत घेण्यासारखं नाहीये, कारण यांच्यासोबत सिनेमा पाहायला आला ना, सुरुवात नेहमी चुकते आणि आजच्या सिनेमाची सुरुवात चुकवून चालायचंच नाही मला. दादा मी येईन तुमच्या बरोबर. अहो तुम्ही पटकन तिकीट घ्या आणि लवकर या, मला सुरुवात चुकवायची नाही. लवकर तुम्ही निघा. दादा मला तू 2 तिकीट दे. हे बाय त्यांची आहे. हा त्यांची राहू दे. आता त्या दादांचं झालं की त्यांना मध्ये दादा तुम्ही टेन्शन नका, तुम्ही तिकीट घ्या आणि तुम्ही मध्ये या. तुम्ही जशा मध्ये आले मी उठून जाईन, तुम्ही तुमच्या बायकोजवळ बसा. हा तुम्ही या. एक मिनिट रसिका थांब. एक मिनिट, मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. माझा मुद्दा हा आहे की मला कंप्लेंटच करायची आहे खऱ्या अर्थाने. तुमच्या थिएटरमध्ये 2 सीटांच्या मध्ये अंतर फार कमी आहे, त्यामुळे पुढचा बसला की त्याला मागच्याचा पाय लागतो आणि मग प्रॉब्लेम होतो. मागे एकदा असंच झालं. माझी बायको जेव्हा पुढे बसली होती तेव्हा मागच्याचा पाय लागला आणि तिचा विनयभंग झालेला आहे. सर नाही, असं आता होणार नाही, कारण तो तुमची बायकोच घेऊन गेलेला आहे.
आणि मुळात तो एकच तिकीट घेऊन गेलेला आहे. त्यामुळे तुमची बायको कुठे बसणार आहे आता मला माहित नाही. त्याचं तिकीट माझ्याकडे आहे सर. वेंधळा माणूस एकच तिकीट घेऊन गेला. बायको एक मिनिट मी तुम्हाला परत प्रश्न विचारेन. रसिका सर खूप मनोरंजन केलं. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स मला फार आवडला. बघूया सई काय म्हणतेय. भन्नाट होता परफॉर्मन्स. तुम्ही आज ह्या परफॉर्मन्समुळे आमची सिनेमागृहात जाण्याची इच्छा अधिक तीव्र केलीत. आणि कधी एकदा अशा विंडोवरती जाऊन क्यूमध्ये उभा राहतोय असं झालंय. आय एम शुअर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना झालं असेल, पण तो दिवस लवकरच उजाडेल याची खात्री आहे. राऊत, श्रद्धा कपूरचाच सिनेमा असं का लिहिलं होतं बरं स्क्रिप्टमध्ये? याचं सिक्रेट आम्हाला कळू शकेल का? तुझी सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे असं आम्हाला कळलंय. असं आहे का? खरं आहे का? हो. बर ओके. आज गौऱ्याची नक्कल करून विशेष ब्राउनी पॉइंट तू मिळवलेस. आम्हाला फार मजा आली. मस्त होतं कॅरेक्टर, मस्त पोर्ट्रे केलंस. पृथ्वी सुपर्ब. रसिका फार गोड परफॉर्म केलंस, फार मजा आली. हेमंता आज पण तुम्ही धमाल केलीत. मस्त परफॉर्मन्स. प्रसादा मला एमएजेचं क्रेडिट कार्ड वगैरे ते सगळं ठीक आहे, पण खरोखरच एमएजेचे शेअर्स आलेत असं वाटून आमिर हाडकर उठला होता, झाला होता. इतका कन्व्हिन्सिंग परफॉर्मन्स होता तो. ओमकार, मजा आली, खूप मजा आली. हेमंत, मला कौतुक वाटतंय तुझं की वेगवेगळ्या लोकांबरोबर तू परफॉर्म करतोयस या मंचावरती आणि त्यांच्याबरोबर पाण्यासारखा मिक्स होतोयस. खूप मजा आली बघताना. रसिका, मला वन्स मोर द्यायचा आहे फटाकडी म्हणल्यानंतरचे. प्लीज एकदा मला दाखव. माझ्या बायकोला बंब म्हणे नाही तर बॉम्ब म्हणे, त्या का बापात जायचं. मी बोलला का त्या बायकोला फटाकडे आहे म्हणून? वा ब्रिलियंट. तो जो मधला पॉज होता आणि त्याच्यानंतरचं जे इश्य होतं ना, हा फॅन्टॅस्टिक. रसिका, पृथ्वी, जे मेंटेन करतोस ना तू, त्या अशी माणसं असतात आणि दिसतातच. ती दर 25-30 माणसागणिक असा एक माणूस दिसतोस तो, स्वतःच्या तत्वांशी अत्यंत असा प्रामाणिक असलेला आणि समाजभान वगैरे जपणारा. आणि त्याच्या भाषेपासनं त्याची बोली, त्याची देहबोली, त्याची चाल, हे इतकं अप्रतिम रेखाटलेलं आहेस तू या कॅरेक्टरमध्ये. फार मजा येते बघताना. वंडरफुल परफॉर्मन्स. बॉक्स ऑफिस सुपरहिट. थँक्यू. वा 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 वा. कीप इट अप गाईज. थँक्यू. मंडळी, बाप लेकाचा फॅमिली ड्रामा रंगवाला आता आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि हास्य महारथी समीर चौगुले. भेंडे लावले बाबा? अरे नाही बाळा. भेंडे लावलात का इथे? नाही बाळा. वाजलेत किती रात्रीचे? बाळा, बरं वाटतंय का तुला? मला सांग. हा बरं आहे. हे रे घे. हा ये रे ये हे दे जरा. अरे आजार पण असा झालाय ना तुला, धड पांघरून घालता येत. ऐरणीच्या दे. अरे नाही रे बाबा. अरे नाही, मगाचपासून ते बघतोय, मला मोह अनावर झाला बाळा, म्हणून बाकी काही नाही बाळा. मी ओके आहे, तुम्ही निघा. निघा तुम्ही. मी ओके नाही बेटा, मी कसं जाऊ? माझं काळीज इकडे ऍडमिट आहे आणि मी कसं जाऊ बाळा? हा, तू औषध घ्यायला सुद्धा विसरतोस. हा, आता सुद्धा बराच वेळ झाला औषध घेतलं नाही. बाबा ऐका ना बाबा. नाही औषध घ्यायला हवं की नाही मला सांग. अहो बाबा, लहानपणापासून मी ओळखतो तुला, औषध घेत नाहीस तू. बाबा तुम्ही विसरताय. तुम्ही अर्ध्या तासापूर्वी औषध मला दिला. हो दिलं का? हो ठीक आहे. काय करता तुम्ही? का प्यायला औषध? अरे माझीही वेळ झाली होती औषध घ्यायची. कुठले घ्याल? मग आता हे फेकून द्यायचं का बाळा?
अरे पै पै कमवायला किती कष्ट पडतात तुम्हाला कल्पना आहे का? अरे लहानपणी मी एक लंगोट आणि 32 रुपये खिशात घेऊन आलो होतो इकडे मुंबईत. कुठे लंगोटीला खिसा होता तुमच्या? काही बोलाल? हे बघ तू मला शहाणपणा शिकवू नकोस, कळलं का? आराम कर बघू, तू आराम कर, आराम कर. हा सगळा आजार तुझ्यामुळे झालेला आहे. हा मग माझ्यामुळे काय आलं? रात्री बेरात्री उठतोस, फ्रीजच्या जवळ जातोस आणि ते चीज क्यूब्स काढतोस आणि खातोस, त्यामुळे आजार झालाय. हा बाबा, पहिली गोष्ट माझी तब्येत बिघडली नाहीये, मी आजारी नाहीये, माझा ऍक्सिडेंट झाला, त्यात माझा पाय फ्रॅक्चर झालाय आणि माझ्या बरगड्यांना मार लागलाय. अरे त्यामुळे चीज खाण्याचा आणि पाय फ्रॅक्चर होण्याचा काही संबंध नाहीये. तुम्ही घाबरू नका आणि मलाही घाबरवू नका. ही घाबरत अजिबात नाहीये, कळलं ना? मला माहितीये दार बंद करून तिकडे एक एक पेग घेत असतोस तू एकट्याने. नक्की कसला राग आहे? म्हणजे पेग घेतो याचा राग आहे की एकट्याने घेतो याचा राग आहे? बंद कर ते पेग घेणं एकट्याने. बाबा अहो, ती दारू नाही, मी आयुर्वेदिक काढा घेत असतो. आयुर्वेदिक काढा कधी चकली बरोबर घेतात? मला शिकवू नकोस तू. कबूल कर, पेग घेतोस ते कबूल कर आधी. हा मी घेतो पेग. हा घेतो, कारण रात्री अपरात्री तुम्ही जागता, मला उठवता, माझी झोप पूर्ण होत नाही म्हणून मी घेतो पेग. काय रात्री दर 2 तासांनी बेडरूमच्या दरवाजाजवळ येता आणि पशा आहेस ना रे जिवंत, म्हणजे ही कुठली चौकशी आहे? बाळा काळजी वाटते रे मला, बापाचं काळजी काळजी वाटते मला बाळा. बाबा तुम्हाला काळजी वाटते, पण मी बेडरूम मध्ये बायको सोबत असतो, दर 2 तासांनी येता आणि पशा आहेस का रे. अहो मी धडधाकट आहे मुळात. तुम्ही म्हातारे झालात ना, तुम्ही कधी जाल, कळलं का? तुमची काळजी वाटली पाहिजे ना बाबा मला. अरे माझी काळजी नको रे करूस बाळा, मी 101 वर्ष टिकणार आहे सोन्या. काय जगण्याची वर्गणी देता 101 ची? काय बोलतोय? तुमच्या बेडरूमच्या दारात येऊन मी तुमची चौकशी केली पाहिजे बाबा आहात ना, करून मी तुम्हाला विचारायला पाहिजे ना. तुम्ही काय मला विचारायला येत आहे? खबरदार माझ्या दारात आलास तर. प्रायव्हेट जागा असते ती, प्रत्येकाला प्रायव्हसी मिळाली पाहिजे. माझ्या दारात यायचं नाही सांगून ठेवतोय. मग हे कळतं ना. मग माझ्या दरवाजात येऊन का बोलता? परवा तर काय केलात? रात्री 3 वाजता आलात. मज्जा आहे बाबा एका माणसाची. म्हणजे हे काय स्टेटमेंट आहे? अरे बघितलं, कधी कधी येतात. म्हणजे काय हे कुठली केअरिंग आहे? अरे बाळा मला काळजी वाटते म्हणून केलं रे बाळा. ही कसली काळजी? बाबा तुम्ही मला सांगू नका, तुम्ही माझ्या बेडरूमच्या दाराजवळ यायचं नाही. दॅट्स इट. नाही कळलं? ठीक आहे, हरकत नाही. मी तुझ्या बेडरूमच्या दाराशी येणार नाही, पण मी इथे बसणार. बाबा इथे नका बसू, तुम्ही घरी जा, मी ओके आहे. तुम्ही जा घरी. नाही बाळा, माझं काळीज इकडे ऍडमिट आहे. ह्या काळजाला असा त्रास झाला, मी कसं जाऊ रे? तुम्ही घरी जा, सुनेला पाठवा. जा. तुझी सून पण आहे? अहो तुमची सून, माझी बायको. काय नको ताई. बाबा तुम्ही जा ना, प्लीज प्लीज जा. नाही बाळा, मी इथेच थांबणार आहे. आणि बरं का, मी तुझा आता ताप बघणार आहे, ताप चेक करणार आहे. बाबा ऐका, तुम्हाला पुन्हा सांगतोय, मी आजारी नाही आहे. पाय फ्रॅक्चर होण्याचा आणि टेम्परेचर चेक करण्याचा काही संबंध नाही आहे. कळलं? गप्पा जरा. झोप बघू मी आहे ना, नको टेन्शन घेऊ बाळा, काळजी वाटते ना रे. डॉक्टर इथं येत नाही येत रात्रीचे, मला तरी चेक करू दे रे. अहो हे कसं, मला काही झालं नाही, तुम्ही शांत बसा तिथे. तुला काही झालं? बाबा शांत बसा, शांत बसा तिथे. मला बसवत नाही रे इकडे सारखे. पेशंट मी आहे ना, मला आराम करू दे. शांत बसा. ठीक आहे, आराम करू दे, काही टेन्शन नाही. बापाचं ऐकू नकोस तू, एकटाच आराम कर. बाप बसलाय रात्री. ठीक आहे, बापाला तू आता वृद्धाश्रमात एकटाच राहा घरात, म्हणजे एकटा मोकळा सगळं करायला. हरकत नाही. ठीक आहे, हरकत नाही. कर बाबा मजा. तुझं काय मजा कर आता. भुंग्यासारखा बरं बाबा, गप्प बस ना जरा. बर बर बर. बस बस. पशा औषध देऊ का रे? बऱ्याच वेळ झाला औषध नाही घेतलंयस. बाबा बराच वेळ झाला म्हणून औषध द्यायचं नसतं, औषधाची वेळ झाली की औषध द्यायचं असतं. बरं मग सफरचंद देऊ? हा काय ऑप्शन आहे? औषध नाही मग सफरचंद घे, हा काय ऑप्शन? अरे दवे डॉक्टर, सकाळपासून 7 सफरचंद खायला लावलात, पोटात काश्मीर झालंय माझ्या. अरे दवे डॉक्टरने मला सांगितलं होतं तुला सफरचंद देत राहा दिवसभर. कोण दवे डॉक्टर? कोण? ओ अहो अगरवालकडे आपली ट्रीटमेंट चालू आहे माझी. हो पण मी मरोळचे दवे डॉक्टर आहेत ना, त्यांच्याकडे सेकंड ओपिनियन घेतलेला आहे. काळजी करू नको. कशाला सेकंड ओपिनियन घ्यावा लागतो. बापाला नको शिकूस तू, थांब जरा.
हॅलो, हा दबे डॉक्टर, हा चौगुले बोलतोय, खांडेकरचा बाप. हा कुठलं नातं आहे हो? बाबा हे कुठलं नातं आहे? खांडेकरचा बाप चौगले, हा कुठलं नातं आहे? लक्षात नाही आलं रे, मी खांडेकर आहे ना. हा खांडेकर बोलतोय, प्रसाद खांडेकरचा बाप. हा हा दवे केम छो? हा मजामा ना. हा हा काय करताय तुम्ही? अरे गुजराती आहे ना तू, म्हणून गरबा नाचत नाचत सांगाल त्याला? अरे सध्या कोणती पद्धत आहे ही? गरब्याचे दिवस आहेत म्हणून म्हटलं तोही त्याच मूडमध्ये असेल म्हणून मी म्हटलं. बरं हरकत नाही. हा हा दवो डॉक्टर. हा हा केम छो? हा आमणा मारो डुकरो छो. हा एवी रेता पाय ऊपर करियो न छो. कशाला हो? हा तो त्याच्या पायात बाबा, नको, आधी हिंदीची वाट लावा, गुजरातीची नका लावू. अरे पण ते मराठी त्यांना कळतं. अच्छा मराठी कळतं नीट त्यांना? मराठीत बोला. हा दबे डॉक्टर नमस्कार. हा खांडेकरांचे वडील बोलतोय मी. हा ते खांडेकरांची केस तुम्हाला दिलेली होती, त्याचं काय झालं? हे बघा डॉक्टर, मी इकडे मन घट्ट करायला तयार आहे. तुम्ही मला सांगा, पाय कापावं लागेल का? काय काय स्पष्ट बाबा? अहो नको बाबा. अजून किती दिवस जगणार आहे माझा पोरगा? काय बोलताय बाबा? पाय फ्रॅक्चर झालं म्हणून कोण मरतं कधी? अरे बाळा असं काय करतोस तू? हॅलो डॉक्टर, आय एम सॉरी. हॅलो, नाही नाही माझे बाबा आहेत, आय एम सॉरी. बरं काळजी वाटते रे बाळा, म्हणून नका म्हटलं काळजी ना करू, तुझं. तुम्ही बसा तिथे, शांत बसा. मी एकदम पाया माझ्या आघात झाला म्हाताऱ्याला तर कसं कळणार आहे मला सांग बाबा, मी पाया पडतो, शांत बसा, नका माझी काळजी करू, मी ओके. नाही तर तुम्ही घरी जा प्लीज. बाबा नको बाबा, घरी पाठवू नको बाबा. हे तर करूच नका, हे शांत बसा. काळजी वाटते म्हणून म्हटलं. बसा. ठीक है, हम बैठते उसमें क्या है, हमरे का उधर बैठने को हम बैठते, हमको क्या है? हमको बाप हो बाजू में बैठो, तुम है पैर लेके आराम से उधर करो. हमको हमरा का बाप म्हातारा बाप है, हमको क्या करे? हम बैठो बाबा, उद्दाशन मेरा. काय इथे उगाच ओव्हर ऍक्टिंग करू नका, गप्पा बसा. ठीक इथे पुस्तक ठेवले, ती वाचा, शांत बसा. बरं ठीक आहे. नानूकडे बाबा. एवढं गलिच्छ नाव आहे ना बाबाचं, नानूकडे बाबा. पशा असं नाही अशा म्हणायचं. नावाचा बाबा मी आजपर्यंत पाहिला नाहीये. अरे आहेत पशा, खूप मोठे बाबा आहेत ते, खूप थोर आहेत ते, त्यांची महती खूप मोठी आहे. ऐक माझं जरा. वाचा, तुम्ही शांतपणे वाचत. नानूकडे बाबा की जय. जय रे बाबा, जय जय रे बाबा. नानूकडे बाबा की जय. नानूकडे बाबा 3.5व्या वर्षी कमरेचा करगोटा काढून त्यांनी कावळा पकडला होता. काय बाबा, हा काय पराक्रम आहे का हो? कमरेच्या करगोट्याने कावळा पकडणं हा काय पराक्रम आहे? अरे खरंच पकडला होता. ऐक माझं जरा. बाबा ते नका वाचू, माझं डोकं फिरतंय, ठेवून देते बाजूला. बरं ठीक आहे, ठेवतो. मग तर झालं. नानूकडे बाबांचा अंगारा लाव. नानूकर इकडे. अरे तोंड कर इकडे ना, तोंड कर इकडे म्हणतोय. आता बरं वाटेल तुला, आता बरा होशील तू. बस शांत. तुझा बरं का एक्सरे बघायचा आहे मला. एक्सरे बघा, काहीतरी करा पण शांत बसा. अरे अरे करा करा, एकटंच करा, एकटंच रिॲक्ट व्हा, एकटंच थांबा, सगळं एकटंच करा. एक पात्री करा काय ते. हो बाळा करतो ना, तू नको काळजी करू. सारखा उठू नकोस रे, पायावर ताण येईल ना तुझ्या बाळा. हा बाळा. अरे तुझ्या बरगड्या उलट्या कशा? अरे लोकांची परत उलट्या काळजाची असतात, तू उलट्या बरगड्यांचा आहेस? अरे काय आहे? एक्सरे उलटा पकडलाय. उलटा पकडलाय? मी वटवागळू नाही आहे उलटा बरगड्यांचा असायला. एक्सरे उलटा पकडलाय तुम्ही. हे काय इकडे लिहिलंय? काय? अरे काय काय एवढं काहीच नाही बाबा. काय? अरे हे बघ रे, काय? सनशाईन लॅब. हा मग अरे माझ्या पोराला सनशाईन लॅब रोग झाला रे. अरे डॉक्टर यार, सनशाईन लॅब. अहो, त्या लॅबचं नाव आहे बाबा. अरे नाही रे, सनशाईन बाबा सनशाईन लॅबचं नाव. बाबा काय? ओ डॉक्टर, डॉक्टर बाबा. ओ बाबा, ओ बाबा काय करताय बाबा? ओ डॉक्टर थांबा. ओ बाबा तुम्ही उठाव. वा 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 वा. बेटा 1 नंबरी तो बाप 10 नंबरी, असा परफॉर्मन्स होता. मजा आली.
ऐकूया दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई, फारच मजा आली, मस्त परफॉर्मन्स होता. दोघं एकत्र आल्यावर धुमाकूळ होणार हे नक्की आहे. आम्ही खूप हसलो. असं म्हणत नाही की ह्याची सिरीज बनू दे, पण बघा जमलं तर. फार मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. प्रसाद दा. वा वा. नक्की कोण बाप होतं, नक्की कोण पोर होतं तेच कळत नव्हतं मला बघताना. इतका व्रात्यपणा करत होतास तू साम्या. मला एका गोष्टीचं मला म्हणजे उत्तर तुमच्यापैकी कोणी दिलं, प्रसाद तू दिलंस तर मला फार आवडेल, की तुला जेव्हा समीरनी कानाखाली वाजवली एकदा मध्ये, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद गौरवला झाला होता. मागच्या स्किट मध्ये पण मी समीर दादाला मारलं तेव्हा पण त्यालाच आनंद झाला. का गौऱ्या असं का? तुला यांच्या म्हणजे दोघांच्या कानफळात बसल्यावर तुला आनंद का होतो एवढा? ठीक आहे, हरकत नाही. मला त्या पोथीवरती चित्र कोणाचं आहे त्याच्यात मला खूप इंटरेस्ट आहे. ते मला आम्हाला दिसत नाही. मोरे, मी आत्ता हे म्हणणार होतो की नानुकडे बाबा यायला पाहिजेत आणि त्या भूमिकेत प्रभाकर मोरेच असले पाहिजेत 100%. म्हणजे तू जे उभं राहत होता तशी तपस्या मोरेंची बघायला फार फार आवडेल आम्हाला. वंडरफुल, मजा आली खूप. थँक्यू. खूप धन्यवाद. मंडळी, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आज बनलेत हॉटेलचे मालक. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार बालन, मी तुमच्या सगळ्यांना लाडका दादूस अरुण कदम. वेलकम टू द अरुण कदम द हॉटेल. येस बालन, म्हणजे हे हॉटेल आहे. 15 दिवस झाले हॉटेल सुरू करून, पण कुत्र सुद्धा आलेलं नाही. जो मी हॉटेल काढलं तो माझं स्वप्न होतं की बालन, म्हणजे हॉटेलच्या बाहेर ना अवरी मस्त लांबच्या लांब अशी रांग लागली पाहिजे. लोक वेटिंगमध्ये बसले पाहिजे ना. माझं हे टेबल असं खचाखच भरलं पाहिजे. मला तर अरे बालन तिकडे फालतुगिरी करते. 3 नंबरला काय दिलं का नाही रे? 4 नंबरची भुर्जी अजून काही चालू नाही. 5 नंबरचं डोसं काही नाही आलं रे. वाचरून त्याला दे पहिला. मालक मालक काय झालं? स्वप्नातनं बाहेर या आणि ऐका, हे जो बोर्ड आहे ना तो मी हॉटेलच्या तिकडे बाहेर लावतो. मी बाहेर लावतो सर, बाहेर लाव, पण तू बोर्ड काय लिहिलं तो तर दाखव. किती वेळा दाखवायचं मालक, नेहमी विसरता तुम्ही. एक आजचा मेनू कालचा भात. ही काय फालतूगिरी आहे रे? ते मला काय माहित नाही. श्याम शेफने मला सांगितलं, कालचा आपला उरलेला भात होता ना त्याला फोडणी द्यायचा आणि बादशाही भात म्हणून सर्व करायचा गिरायकांना. अरे पण असं डायरेक्ट नाही ना लिहायचं. फार फार ते लिहायला पाहिजे. पुलाव ए बादशाही, नाव इम्प्रेसिव्ह पाहिजे. अन्न कसं असलं तरी लोक खातात. ते बघा, ते मला काय माहित नाही. श्याम शेफने मला जे लिहायला सांगितलं मी लिहिलंय. तू आता शेफ नाही माझ्याकडनं. मालक, अरे काय झालं तुम्हाला बोंबलायला हो? काय फालतूगिरी आहे रे बसरे? त्याला काही सांगतोस काही पण लिहायला? काय झालं आता? बसरे, मेक्सिकन आणि अमेरिकन फूड संपले. ते कधी आपल्याकडे नव्हतेच, ते कधी संपले. मालक, तुम्ही आयडिया केली ना, असं लिहिलं ना तर लोक इम्प्रेस होऊन जातात ना. त्यांना असं वाटतं बा इथे गैऱ्या भारी भारी डिश आहे, पण नुकताच त्या संपल्या बा. हे गुड आहे, हे जाम मला भारी वाटलं. हे काय लिहिलं? प्रोप्रा अरुण अण्णा शेट्टी. बस रे, मी शेट्टी आहे, मी अण्णा नाही. मी इकडे कधी लुंगी घालून फिरलोय? कसं आहे मालक, असं शेट्टी लिहिलं ना तर लोकांना हॉटेलवर विश्वास वाटतो बा. आणि प्रोप्रा अरुण कदम लिहिलं होतं आपण, कुत्रा तरी आला होता का आपल्या हॉटेलमध्ये? काळ पण नाही. मग आपलं हॉटेल चालावं म्हणून मी करतोय ना. मोठा भाऊ घेऊन जा, ते लावून टाकते बाहेर, लावून टाक तिकडे. ना अरे काय तुम्ही माझ्या आजच्या मेनू बद्दल बोलता हो? फालतूगिरी. तुम्ही मागे आजच्या मेनू लिहिला होता. आजचा मेनू आत येऊन बघा. ऑब्विसली आत आले. अरे काय ऑब्विसली? असे 150 धंदे नका करत जाऊ. तिथे एकाने खाली लिहून टाकलं, येत नाही जा. नका ना अशी धंदे करत जाऊ. काय बॉस, शेट्टी लिहिल्यावर इम्प्रेशन पडेल, चालेल, पण नुसतं शेट्टी लिहून फायदा नाही बरं का. तुम्हाला शेट्टी व्हावं लागेल. अंजली, मैं तुम्हें भूल जाओ ये हो नहीं सकता. तुम मुझे भूल जाओगे, मैं ये हो नहीं. तू अंजली. बापरे, एवढा भिकार सुनील शेट्टी मी माझ्या आयुष्यात पाहिलं. काय आहे?
ज्या तुम्ही गदड रेकल्यासारखं वाटलं ते लुंगी नेसून जा. अरे तुमच्यासाठी लुंगी आली ती नेसून या ना. अरे काय करावं बाबा या माणसाला. आपण एक काम करू. संभाव हे आपले मालक कसे बी असले ना तरी त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करायला पाहिजे यार. आपलं हॉटेल चालायला पाहिजे. अरे मालकाला एक अक्कल नाही पण आपल्याला तर लाज आहे ना. चाललं पाहिजे. एक काम करू ते रिझर्वचे घे. हा हे ना सगळे टेबल रिझर्व म्हणून ठेवून देऊ आपण. मग म्हणजे लोकांना काय वाटेल माहितीये का इथं गैर एक कस्टमर येतात बुवा. आणि आता बघ तू एकदा मालकाने अशी लुंगी घातली आणि एंट्री घेतली ना मग असे कस्टमर येतील रे. ग्रेट. आता वाटताय तुम्ही हॉटेलचे मालक एकदम असे थलाय बाबा. काय झालं काय फालतुगिरी केली रे. टेबल वरती तुम्ही रिव्हर्स काय लिहिला सांग बघ. मला सांगा या टेबल असं मागे जाणार का. नाही मालक तुम्ही कॅरेक्टर एकदम सॉलिड पकडलं पण तुमचा मेंदू आहे ना त्या मेंदूवडासारख्याला भोग पडलाय त्याला. कान फोडतले. अहो ते रिव्हर्स नाही लिहिलंय रिझर्व असं लिहिलंय. रिझर्व सगळ्या टेबलवर असं रिझर्व ठेवलंय. कस्टमर आले ना की ते बघतील तर सगळे टेबल रिझर्व आहेत बाबा. मग आता काय करायचं. मग मी त्यांना सांगेन की आमच्याकडे जरा सगळे टेबल रिझर्व आहेत तुम्ही जरा वेटिंगला थांबा तासभर. मग तुम्ही आमच्यावर चिडायचं. मी तुमचं आणि मग आम्हाला चिडून बोलायचं काय चाललंय हे. अरे हे एवढे मोठे साहेब आहेत यांच्यासाठी एक पण टेबल रिझर्व नाही. मग मी तुम्हाला सांगणार मालक आता आपल्याकडे टेलिफोनिक बुकिंग होते ना लोक बुक गिरायकाला टेबल रिझर्व आहेत का सगळे. हा ऍक्च्युली कसं आहे आमच्या हॉटेलचे सगळे टेबल बुक आहेत रिझर्व आहेत. तर तुम्ही एक तासभर वेटिंग मध्ये थांबा प्लीज बाहेर. तासभर वेटिंग. हो दुसरं हॉटेल बघतो ना. नका थांबतच नाही. अरे राहू दे ना. नंबर करता येण पडतो म्हणजे तो गेल्यासाठी एवढं साऊथ इंडियन बोलत. अरे सांग कस्टमर किती दिवसांनी 15 दिवसांनी म्हणजे तुम्ही 15 दिवसांनी त्याला सांगतो काय करायचं मला कळत नाही. एक माणूस इकडे आहे ना तो पण गेला. मला आय एम सॉरी मला माफ करा पण ही आयडिया जाम बेस्ट आहे. मस्त आहे. असं आपण असं भासवायचं आणि कस्टमर गोळा करायचे. बेस्ट आयडिया ही. तू आयडिया केली आणि गिरायक गेली. मला संभव मला माझ्या डोक्यात आणखीन एक आयडिया आली. म्हणजे ना मी इकडे असा गिराईक म्हणून असा बसतो. म्हणजे बाहेरनं समजा कोण गिराईक आलं तर तो बघेल आणि काय त्याला वाटेल की अरे वा या हॉटेलात कोणतरी गिराईक आहे म्हणून तो आतमध्ये येईल. मग त्याला आणखीन कोणतरी एक जण बघेल मग दुसरा माणूस येईल. मग त्याला आणखीन एक कोणतरी बघेल मग तिसरा येईल मग चौथा येईल मग पाचवा येईल मग गिराईक पैसा व्हेरी गुड आयडिया. ही आयडिया मला जाम आवडली ना. एकदम बेस्ट आयडिया. एक नंबर आयडिया. चला मग आम्ही दोघं बसतो कस्टमर म्हणून. तुम्ही सर्विस द्यायची बरं का. मी तिकडे चल रे. फडका कोण जरा बाप मारिंगा करे. कान फार फोडून बसा रे. तुम्ही सर्विस देणार आहे ना आम्ही कस्टमर आहे. ठीक है फड़का मार रे. फड़का मार चल नहीं तो कान पट्टा फोड़ दूंगा भला कहते रहे मैं. चल ऑर्डर ले. ऑर्डर लेना ए पुऱ्या चल ऑर्डर गए. दो मिसळ पाव बोल. दोन मिसळी पाव. या ग्लास मध्ये पाणी कोण तुझा धल्ला भरेल का रे. पटकन ग्लास मध्ये थंड पाणी घेऊन ये. जर आणलं नाही ना तर तोंडावर मारी ना ग्लास. मीच ग्लास तोंडावर मारीन. तुम्ही आणा तुम्ही खा ना. नाही मालक अरे आम्ही ऑर्डर घेऊन आम्ही आणू शकतो पण त्यान बाय ना त्याच वेळेस कस्टमर आला तर त्याला काय वाटेल. अरे बापरे इथं तर सेल्फ सर्व्हिस आहे. इथं तर वेटरच नाही आहे. जिकडे चांगली सर्व्हिस मिळतील तिकडे चालले जातील ते. असं नका करू ना. सॉरी चला घ्या ऑर्डर. ते लुंगी काढून टाका. चड्डीवर राहा. वेटर पोऱ्या वाटेल पोऱ्या चेंज करू. कोणाचे हॉटेल आहे रे.
काय माहित नाही रे कोणतरी अरुण कदम असं कोणतरी नाव आहे अरे बापरे तो गंदा पटाक तो अरुण कदम आजकाल कोणी बी हॉटेल टाकते रे नाही ते काय? कसं आहे तो वटवागू दलिंदर म्हणजे त्या मुसुडं फोडून टाकावं असं वाटतं. अरे अरुण कदम त्याच्या हॉटेल एक नंबरच्या फालतू आहे तो माणूस. नाही थर्ड क्लास आहे एकदम थर्ड क्लास दलिंदर. माझ्या माग तुम्ही माझी बदनामी करता जरा समोर तरी थांबा फालतू किती करू नका जे भिवले ते गप खा 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 खातो ना ठीक आहे. आम्ही एकदम स्लो खातो. स्लो खातो. मला एकदम हळूहळू खातो. स्लो का खाता अरे म्हणजे गिराईक येईपर्यंत पुरला पाहिजे ना हा माल. हा. नाही तर सगळं संपून जाईल. एकदम स्लो खा हा बस रे नू स्लो खाते ना रे विचारलं अवरे फास खाता त्याच्यात जायले माराल तुम्ही हालू का प्लीज वेलकम प्लीज हॅव अ सीट. अरे 2 एक्स्ट्रा पावन रे एक्स्ट्रा पावांना 2 देतो ते पहिले त्यांचं कस्टमरची ऑर्डर घेतो मी. अरे इथली ऑर्डर आधी इथली कंप्लीट करा आधी. त्यान बाय ना इनमिन 3 टेबल त्याची ऑर्डर कंप्लीट करत नाही करे काही चायपत नाही कर तुमचे. हे मिसळ सोबत कांदा आणि लिंबू कोण देणार मग? आणि हे तुझ्या तरीला आहे ना तेल सुटलेलं आहे. कुठलं तेल वापरतो रे तू? आम्ही शेंगदाणेच तेल वापरतो. माझा घसा खवखवायला लागलाय. तू स्वीट घेऊन ये चल पटकन. स्वीट खान बस स्वीट खान गप दिल्याचे खाणे तर कान फाड फोडून तू कान फाड फोडशील परत मारी. एक मिनिट काय प्रकार आहे? बघा रे. ए पोऱ्या असा वागतोस तू ग्राहकांशी? मग हा ग्राहकांचा अपमान करतोस तू? हीच यांची लायकी आहे याच शब्दात यांना कळतं. हो बघा ना साहेब कसं वागतात गिरायकाची. असे असतात का हॉटेलवाले? ग्राहकांची लायकी काढतोस तू? एक मिनिट मी तुझी तक्रार कंझ्युमर कोर्टात करणार आहे. कंझ्युमर कोर्टात कर नाही तर विक्रोली कोर्टात कर. तुला जिकडे करा तिकडे गेट आउट त्यातच कर. चाल गेट आउट वाटता एक मिनिट काळजी कर. चाल गेट. अरे 2 एक्स्ट्रा पाव आमच्या राजफार फोन नाही मालक आम्ही तुमचे. वा मस्त परफॉर्मन्स झाला ॲज युजल. हा सरसिक सई. अरुण दादा तुमचा लुंगी डान्स हिट होता. पॅडीदा मस्त श्यामदादा मस्त पण अशी इच्छा आहे माझी की नेक्स्ट टाइम तुम्ही जरा चांगली युक्ती कराल जेणेकरून तुमच्याकडे कस्टमर येतील. कारण आम्हाला फारच वाईट वाटलं की तुमच्याकडे कस्टमर झाले नाहीत. जर तुम्ही चांगली युक्ती केली तर काय माहीत पशाजींच्या पार्टीची ऑर्डर तुमच्याच हॉटेलमधनं जाईल. असं स्वप्न बघायला काय हरकत नाही ना. ऍक्च्युअली मी या हॉटेलमध्ये पार्टी द्यायचं ठरलं होतं. मी आतही आलो होतो पण सगळी टेबल रिझर्वड होती म्हणून मी देऊन गेलो. बाकी सुंदर छान. थँक्यू सो मच. आणि मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आता आपली भेट होणार आहे पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा सम्राट. नमस्कार मंडळी. राग असूया आणि चिंतेमुळे मनावर झालेल्या जखमांवर हास्याची फुंकर घालण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा सम्राट. मंडळी आपल्या बायकोची सत्व परीक्षा घ्यायला निघालाय एक नवरा. बघूया तिथे काय घडतंय. हवं तर बोला पण प्लीज गाऊ नका. जळलीस मेले. एक सुंदर स्त्री जळलीस. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. मला बोलते इथे कोणालाही विचार सर्वात जास्त दोघींमध्ये आकर्षक कोण दिसतंय. कोणी सांगा कोण दिसतं आकर्षक. कोण दिसतं आकर्षक.
कोण दिसतंय मला सांग? तू अगं बाई, म्हणजे तुम्ही पण फसलात. मला फसायला जाम आवडत. मी मुद्दाम फसतो. मला फसवा. अरे मेल्या पुरुषच आहे मी, फसतोच कसला? एवढं कळत नाही तुला? उगाच नको ती भीती वाटायला लागली. अंगावर झालं वस्कन. अगं काय सई, माझ्या ना बायकोचा आज बर्थडे आहे आणि तिला ना नेहमी वाटतं की मी तिला सरप्राईजच देत नाही, म्हणून आज मुद्दाम हा सरप्राईज दिलाय गेटअप बिटअप करून. बघूया ना, ही रसिका कुठे राहिली? आमची मैत्रीण आहे, आमच्या दोघींचा प्लॅन आहे. ही राहिली आता बघा, ओळखणारच नाही बघ आता. हॅलो, एक्सक्यूज मी, माय सेल्फ. प्रसाद रेडी आहेस ना तू? हे म्हणजे हे एवढं करून सुद्धा ओळखता येतंय? मी प्रसादच वाटतो अजून पण. अरे असं काय करतोयस? आपल्या दोघांचं प्लॅनिंग आहे ना, मग मला माहिती नसणार आहे का प्रसाद? अच्छा अच्छा, हा म्हणून का? खरंच हे सगळं करायची गरज वाटतेय तुला? अगं मज्जा येईल, नम्रताच्या मनात काय ते कळेल. सरप्राईज मिळेल. चल चल चल, तू बेल वाजव. ऑल द बेस्ट. दर नीट कर. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठेवते, कोणीतरी आलंय. बाय 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 बाय. सरप्राईज! हॅपी थँक्यू 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 थँक्यू. ये ना, आत ये ना. हो आलं. आत ये ना. पूजा ये ग. कोण आले? हॅपी अगं, एवढं काय घाबरतीयस? मैत्रीण आहे माझी. ये ग पूजा, कम ऑन ये. अगं मैत्रीण आहे माझी. काय अंगावर आलं नक्की? का घाबरला? नाही, आय एम सॉरी, मी अचानक बघून दचकले हो तुम्हाला. नाही आय एम सॉरी, आय एम सॉरी. प्लीज प्लीज हॅव अ सीट. प्लीज प्लीज बस, प्लीज या ना. बस बस ग, बस. अगं बाई, पहिल्यांदाच नेसलीस का तू साडी? म्हणजे नाही कोणी बायका साडी जरा साचते काचते. बर, असू दे असू दे. प्लीज बी कम्फर्टेबल. आपलंच घर आहे असं समज. हा, मी जरा पाणी आणते. रसिका आल्या. हो ये. तिने ओळखलंच नाही मला. रसिका ओळखलंच नाही. असं वगैरे करून कोण बसतं रे? अगं ती हाफ पॅन्ट घात लागते ते मला. बाई बाई सारखा वाघ. बाई हे घे. थँक्यू. हे घे. नमा काय ग? सॉरी, मला ना सारखं होतंय. मला सारखं तुमच्याकडे बघितलं की एकदम दचकायला होतंय. पाणी घ्या. 1 मिनिट. बरं. हो ना हो ना, होतंय ना. होतं. सुवासच्या दाखवते त्याला. थांब. पाणी घ्या ना प्लीज. पाणी प्या ना. नमा. ओके. अगं पशा कुठे आहे? पशा दिसत नाही, घरी नाही आहे का? कसा दिसणार? आजही ऑफिसला गेलाय. मी त्याला म्हटलं बरं चाललायस तर किमान लवकर घरी ये, आज माझा बर्थडे आहे तर. पण दिसतोय तुला कुठे आहे? दिसतोय घरात? मला काय वाटतं ना नमा, असं काय करते? अगं ती अशीच आहे. तू पण ना ग. मला वाटतं तुझा बर्थडे आहे ना, काहीतरी छान सरप्राईज करायचं असेल त्याला, म्हणून वेळ घेतला असेल त्याने. प्रसाद आणि सरप्राईज, काही सरप्राईज वगैरे देत नाही तू. तुला सांगते, प्रसाद म्हणजे ना एक नंबरचा अनरोमॅन्टिक, निर्बुद्ध, बेशिस्त, बेअक्कल, आळशी. बस 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 बस.
बस. नाही सॉरी, ऍक्च्युली नवऱ्याबद्दल असं माहिती आहे माझा प्रसाद कसा आहे, मला माहिती आहे. अगं बाई मी काय बोलले? रसिका सॉरी, मी काय बोललो, मी चुकून बोलले रसिका. एक मिनिट. पूजा ही असं का म्हणाली? माझा प्रसाद म्हणजे? नमा बस ना, मला जरा बोलायचंच आहे तुझ्याशी. बस ना, बस प्लीज. ऍक्च्युली तुला माहिती आहे ना, मी सांगितलं ही माझी मैत्रीण पूजा, तिला ऐक ना नमा, मन घट्ट कर प्लीज. काय झालंय? हे बघ बाई नम्रता, तुझा नवरा प्रसाद आणि माझं अफेअर आहे. आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालोय. हे बग आता नम्रता, तुझ्यावर प्रसादचं प्रेम राहिलं नाहीये. प्रसादचं आता फक्त माझ्यावर प्रेम आहे. नमा हे बघ, त्रास करून घेऊ नकोस. रसिका ही काय बोलते? माझा नाही विश्वास बसत. ही काय बोलते? अगं ऐक ना नमा, अगं ही बाई म्हणते की माझा नवरा हिच्यासोबत रिलेशन मध्ये. ही काय बोलते? ही बाई काय बोलते? नमा काय करू? माझा नवरा हिच्या प्रेमात आहे. पाहिलं एक केवढं प्रेम आहे, त्रास होतोय. प्रेम बघ केवढं माझे त्रास. नमा ऐक, हे बघ आता पूजा जे काय सांगते ते खरं आहे, सत्य आहे. आणि सत्य आपल्याला कधी ना कधी कळतं आणि ते आपल्याला स्वीकारावं लागतं की नाही नमा? प्लीज एक्सेप्ट कर. त्रास करून घेऊन काहीच होणार नाही. त्रास नको करू. नाही रसिका, नाही तसं नाही. मला ना त्रास या गोष्टीचा होतोय की माझ्या नवऱ्याचं अफेअर इतक्या वाईट दिसणाऱ्या बाई सोबत आहे. म्हणजे जी बाई दारात आल्या एवढी घाबरले मी, त्या बाईच्या प्रेमात माझा नवरा पडला. एक मिनिट बाई, मी तुम्हाला सांगते, तुम्ही खूप घाण दिसता. नमा तुम्ही अत्यंत घाण दिसता. नमा असं तोंडावर नको. माझं काय म्हणणं, एक वेळ प्रसाद चुकला. चल प्रसाद चुकला, त्याला कळलं नाही. पण तू ग, तुला कळायला नको? तू कशी प्रसादच्या प्रेमात पडलीस? कसा आहे ग तो? कसा दिसतो? किती बेढब आहे, बोधलाय नुसता. तू कशी त्याच्या प्रेमात पडू शकते? ठीक आहे, प्रसादला मी सांगते, जर तुला राहायचंय पूजा सोबत तर राहा तू. म्हणजे मी पण सूर्यासोबत राहायला मोकळी. कोण सूर्या? कोण? नाही सूर्या कोण? एक मिनिट, सूर्या कोण? एक मिनिट, मी सूर्याचं नाव काढल्यावर हिच्या सूर्याला काय झालं? पूजा आवाज घोगरा झाला अचानक. सूर्या कोण? सूर्या कोण? हो मी सांगते. पूजा पॅनिक होत. बस ना, तू सांगते ती. सूर्याचं काय? याच्या आहे सूर्याचं काय? सूर्या माझा कॉलेजचा मित्र. त्याचं नाव काढलं तरी अंगावर शहारा येतो. बाप रे, किती मागे लागला होता माझ्या कॉलेजमध्ये असताना. मी जिथे जाईन तिथे माझ्या नुसता मागे 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 मागेच असायचा. खरं तर तेव्हाच मला कळायला हवं होतं, आपण ज्याच्या प्रेमात असतो त्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्यासोबत आपण जास्त सुखी राहू शकतो. तो वाक्य आहे, पुढे सांग. घाण वाक्य, पुढे बोल. हा म्हणजे ऍक्च्युली आम्ही खूप इमोशनली अडकलो एकमेकांमध्ये. आम्ही नाही विसरू शकत आता एकमेकांना. म्हणजे रसिका, तुला माहितीये का, मला प्रसाद समोर आमच्या दोघांचा अफेअर लपवताना एवढा त्रास होतो ना, मला कळतच नाही. मला तर सूर्या मागे काय म्हणाला माहितीये, तू एक काम का नाही करत नमा, प्रसादच्या जेवणात काहीतरी विष वगैरे घालून त्याला मारून टाक. नमा हो अगं, हे बघ माझं ऐक पूजा, माझं प्रसादवर आता प्रेम नाही उरलंय. म्हणजे मला ना आता 0 फिलिंग्स आहेत त्याच्या बाबतीत, 0 अटॅचमेंट. मला काहीच वाटतच नाही. म्हणजे तो काय असला काय नसला काय मला काहीच फरक पडत नाही. तर मी काय म्हणते, एक काम कर, सूर्या जर इथे आला ना आणि प्रसाद जर इथे असेल तर तू कुठल्याही क्षणी त्याला मारून टाकेल. त्यापेक्षा तू आणि प्रसाद दोघे कुठेतरी निघून जा, किमान प्रसाद तुझ्यासोबत जगेल तरी ना. नमा तू म्हणजे रसिका, हा पूजा, मला दम मारायचा आहे. टेन्शन आहे, तुम्हाला दम मारायचं. पूजा पूजा अगं काही तर मरो तिच्या आईचं. पूजा काय? कुठली पूजा? मला दारू प्यायचं. कुठली पूजा? पूजा
तुला लाज वाटली पाहिजे. 1 मिनिट. बस, लाज वाटली पाहिजे तुला. काय तू प्रसाद आहे. काय प्रसाद आहे मी, प्रसाद. नम्रता काय समजलेलं गो तुला. तू जा, आज जा. सूर्या कशाला, आतला सूर्या घे. इथे माझं काप, गळा काप, मारून टाक मला. मी सरप्राईज द्यायला तुला प्लॅन केलं, तू हे सरप्राईज देतेस मला. कसलं सरप्राईज रे, कसलं सरप्राईज. ह्याला सरप्राईज म्हणतात. बायकोला त्रास देणं ह्यात कसलं आलं सरप्राईज. सरप्राईज म्हणे. कोणी नाहीये सूर्या बिर्या माझ्या आयुष्यात, एकमेव आहे प्रसाद. म्हणजे म्हणजे काय म्हणजे, मग अशी आलात ना हॅ करत तेव्हाच मी ओळखलं तुला की हा प्रसादच आहे. कुठली बाई अशी करून बसते रे, कुठली बाई बसते. काय डिटेलिंग केलंयस कॅरेक्टरचं. हा, हे असं काहीतरी करून आपल्या गेटवर जेव्हा तू आलास ना तेव्हा 2 भटकी कुत्री नेहमीप्रमाणे तुझ्यावर भुंकली ना, तेव्हाच मला कळलं की प्रसाद आलाय. आणि मुळात या एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तुला असं कसं वाटलं की तुझ्याकडे एवढे सगळे व्हेरिएशन आहेत की तू एक बाईचा रोल करू शकतोस. असं कसं वाटलं तुला. केक आणलास का माझ्यासाठी माझ्या बर्थडेचा. नाही आणला. कसा आहेस रे पशा. नाहीच आणणार, मी तुला सांगते ना. मी आणलाय माझ्या बर्थडेचा केक, घेऊन येते. बस आली बाई बनून. नेहमी कशी रे माती खातो, नेहमी माती खातो. हे रेडी व्हायला 2 तास घेतलेस, ते काय गेटअप साठी खर्च केलास, भाड्याने कपडे आणलेस, काय चाललंय. त्यापेक्षा एखादं गिफ्ट आणलं असतंस तर खुश झाली आता तू आगीत तेल नको टाकू, तिला समजव जाऊन. पशा, आणि हा कुठला कॉन्फिडन्स आहे रे. 2 सुंदर मुली समोर असताना तू बाई कसं काय वाटू शकतो. सुंदर मुली हा तुझा कॉन्फिडन्स आहे. तू सुधारणारच नाहीयेस, तू सुधारणारच नाहीस. आय एम शुअर. नमाजचा फोन आहे, नमाजचा. 1 मिनिट. सूर्या कॉलिंग, सूर्या कॉलिंग. नमाज, सूर्या कोण आहे. नम्या, नमाज तुला फोन आला. हा सूर्या, आता सूर्या कॉलिंग आलाय. आणि पशुडी तू फार गोड दिसतेस. हा, खूप मजा आली तुला बघून. वा वा. सई, काय म्हणशील. भावा इतका गोड दिसतोयस. तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला 100 पैकी 100 मार्क. फार सुंदर सजवलंय, नटवलंय तुला. माझी विनंती आहे प्रसाद की सुहास आणि तुझे कॉस्ट्युम ज्याने केले तो सुलभाताई आणि मिलिताई, मला तिघांनाही स्टेजवर बोलवायचंय. क्या बात है. सुहास, सुलभाताई, अप्रतिम काम केलं तुम्ही. वंडरफुल. तुमच्या दोघांचं खूप अभिनंदन. तुम्ही प्लीज बसू शकता. कॉस्ट्युम मिलिताईने केलाय, तिच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. आता नाही आहे. आजची स्त्री काही भलतीच वेगळी होती. तिला एक बाजू पण होती, कारण तू प्रसादच होता शेवटी. त्यामुळे ते जे मधले मधले काही मॅनरिझम्स होते ते खूप खूप जास्त विनोदी होते. अरुण दादा, दंडवत. अरे अरे, एवढा भारी गेस्ट अपिअरन्स मी आयुष्यात कधी नाही बघितलं. फार मजा आणली, फार मजा आणली. नमा, म्हणजे तुमच्या दोघांची केमिस्ट्री इतकी सुंदर आहे की खरंच वाटत होतं की तुम्ही इतके वर्ष संसार केलाय. बघता क्षणी तू ओळखलंयस. आणि ह्या केमिस्ट्रीचं म्हणजे को ॲक्टर्सची केमिस्ट्री असावी तर अशी, असं मला वाटतं. फार सुंदर. रसिका, फार छान, फार मजा आली. भावा, अजून काय बोलू तुझ्याबद्दल. खूप मस्त दिसतोय, सुंदर दिसतोयस आणि तो विग इतका शोभून दिसतोय तुला. फार मजा आली तुला बघून असं. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी, शेक्सपियरच्या ब्रुटस यू टू या शब्दांप्रमाणेच शिवाली हे खरं आहे हे शब्द सुद्धा खूप प्रसिद्ध झालेत. आणि आज पुन्हा एकदा या शब्दांची मजा द्यायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि खडकपाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी.
तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. आणि आता बघूया लेखक अरुण कदम यांनी लिहिलेलं मराठी भाषेचे मनोगत दमले मी. बाप रे, काटा चला हो अंगावर. शिवाली शिवाली काय झालं बेटा? बेटा काय झालं? बेटा काय झालं? बेटा ए बेटा उठाओ. अहो जस्ट सुरू झालं स्किट, लगेच काय झोपताय? अरे हो, तुमचं वाक्य सुरू झालं की झोपायचं आहे ना. काय झालं बेटा? काय मला सांग, काय झालं? काय झालं मला सांग बेटा, काय झालं? हा, वेडी आहेस का तू? बेटा वेडी आहेस का तू? मला सांग. हा, आपल्या हातात असं का ते? हा, रडणं हसणं या नाण्याच्या दोन बाजू आहेत बेटा. पण ते नाणं जेव्हा 1 रुपयाचं कॉईन होतं आणि आयुष्याच्या टेलिफोन बूथ मध्ये असं पडतं, मग असतं की नाही? बाबा 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 दॅट्स लाईफ. बाबा ही कार रडते माहितीये तुम्हाला? नाही. मग कशाला शहाणपणा शिकवायचा? 1 रुपयाचा कॉईन, आयुष्याच्या 2 बाजू नाणं कशाला करायचं? आधी विचारा ना तिला काय झालं. आधी विचारायला हवं. माझी क्रोनॉलॉजी चुकली. बरोबर. शिवाली काय झालं मला सांग बघू, काय झालं? ते बरोबर आहे, पण नक्की झालं काय मला सांग ना बाळा. काय झालं? काय झालं बाळा? सर्दी हे काय असं नको करूस ना बाळा. काय झालं सांग. माझ्या मुलीलाच डायलॉग नाही, मज्जा आहे तिची. काय झालं? काय झालं बाळा? शिवाली सांग तरी. बाबा काय झालं? बाबा हा बेटा, मला निमिषच्या घरात नाही राहायचंय बाबा. बाबा निमिषच्या घरात माझा जीव कुरोसावा होतो. बेटा कुरोसावा नाही बाळा, साकीनाका म्हणतात त्याला. कासावीस असा शब्द. कासावीस एवढंच आहे. जीव कासावीस होतो बेटा. असं चुकून कसं चालेल? मराठी आहे ती, आपली शाभा आहे ती. भाषा. बेटा काय झालं मला सांगशील का? बाबा हा, निमिषच्या घरात माझा छळ होतो. काय 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 म्हणालीस तू? काय म्हणाली? अरे बेटा काय काय? अरे बेटा एवढं जोरात का केलं? अरे मी फक्त एवढं करा. मी जस्ट मागे एवढं तुम्ही बाहेर नाही, फ्लो मिळाला म्हणून मी गेलो तिकडे. बसा बघू. ए शिवाली मला सांग, तुमच्यात काय घडलंय मला सांग. विचारा तुमच्या जावयालाच. अच्छा, विचारा तुमच्या जावयाला. अरे जयवंत वाडकर, अरे हे का बोलता तुम्ही घोगरे आवाजात? अरे मी त्यांचा आवाज कानात परवाच माझा वाढदिवस आला. हा जरे शिवे दे शरद उपाध्ये वगैरे काहीतरी म्हणतात ते. नका बोलू, काय ते स्पष्ट सांगा ना. सांगतो मी. बसा शांतपणे सांगा. बाबा आता काल कोजागिरी पौर्णिमा होती. शिवाली हे खरंय? शिवाली हे खरंय? काल कोजागिरी पौर्णिमा. हो बाबा, हे माझे संस्कार आहे. काय संस्कार आहे? ही माझी शिकवण आहे. काल कोजागिरी पौर्णिमा. लोक काय म्हणतील ती बघा, काल कोजागिरी पौर्णिमा. तिची मुलगी चालली आहे. अहो बाबा चाल तिकडे. अशी नाही आहे. हो पट्टे एवढं काही झालं नाही, ठेवाच आहे. नाही ऐकायचं एवढं. ए बाई थांबव अभिनय. काय सॉरी? कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा. इथे तुमचं काय आहे? हा, कशावरून चिडलात? डोक्यावर पडलेल्यांच्या ग्रुपचे ऍडमिन आहात का तुम्ही? वाटेल तसे वागता. काय संबंध आहे? कोजागिरी पौर्णिमा होती एवढं मी सांगितलं. काय याच्यात प्रॉब्लेम आहे? कोजागिरी पौर्णिमा. टोन बदलला फक्त, बाकी काही नाही. तेच वाक्य आहे. काल कोजागिरी पौर्णिमा होती एवढंच आहे. अच्छा, ह्याच्यात काही हे नाही आहे करणार? काय आक्षेपार्ह आहे? बरोबर, ठीक. पुढे ज्याच्यावर चिडायचंय ना ते मला खरंच तुम्हाला वाटतं मला तुमच्यावर ओरडावं असं वाटत असेल? नाही, बसा बसा शांतपणे बसा बघू. या शांत व्हा. कसं केवढा आता श्वास फुललाय तुमचा? हा बोला. तर काल कोजागिरी पौर्णिमा होती. नाही असा बसतोय, बघतोय मी. पण नका ना हलू. नका हलू. बरं
काल कोजागिरी पौर्णिमा होती तर माझे बाबा दुधात चंद्र बघत होते. पुढे तर ही तुमची मुलगी आली मागून आणि बाबांना म्हणाली, बाबा दिसतोय का चंद्र, जवळून बघा, दिसतोय का चंद्र, दिसतोय का, बघा ना. माझ्या बाबांचा चेहरा उकळत्या दुधात बुडवलाही नाही. आता वेळ झाली, शिवाली खरं विचार. नाही अजून नाही. एक पराक्रम करून थांबते कुठे ती. काल कोजागिरी पौर्णिमा म्हणून हिने काय केलं, सोसायटीतल्या सगळ्या बायकांना जमा केलं. चला खेळ खेळूया, लपाछुपी खेळूया. हिने सगळ्यांना सांगितलं लपा, मी राज्य घेणार, मी राज्य घेणार. सगळ्या बायका लपल्या, माझी आई पण होती त्याच्यात. ही राज्य घेणार म्हणून घरी आली, जेवली आणि झोपली. बायका तशाच रात्रभर लपली आहेत, माझी आई पण लपली. नवरे निघाले रात्री शोधायला, कुठे गेल्या बायका, कुठे गेल्या. सापडल्यावर जास्त झापला बायकांना, अंधारात कसं लपल्या होत्या तू. काय करायचं, ही असं करते हो. शिवाली हे खरं आहे का? शिवाली हे खरं आहे का? अशी नाही ऐकायची. चुकलं माझं बाबा, नको बाबा, नको माझं चुकलं बाबा, बाबा चुकलं बापरे, काल मी कोजागिरी निमित्त दूध कुणाला पाजलं? माझ्या पट्ट्याला. अरे तो पट्टा पण घुसला त्या याच्यात वारुळात. तुम्ही कसे आहात, तुम्ही काय हा माणूस. नाही नाही निमिष, काय निमिष, तुला कळतंय साप, पट्टा नाही साप बांधला इथे, साप. तुझ्या बापाला ना, तुझ्या बापाला 2 days 3 nights टूर बुक केली पाहिजे आणि सापाच्या बेळत सोडला पाहिजे. जेव्हा बाहेर येईल ना, सापाने अख्खी चरबी उतरवली असेल ना, तेव्हा तो ठिकाणावर येईल. बिंडोकपणाचा झोंबी आहे माणूस. सुरेंद्र! कोण कोण सुरेंद्र? निमिष बेटा. तो कोणी असशील तू? ए शांत, शांत. पण माझ्या बाबांशी चढ्या आवाजात बोलायचं नाही. माझे बाबा माझा मान आहे, माझे बाबा माझी शान आहेत, माझे बाबा माझा गुरगुर आहे. गुरगुर पोटात होते बेटा, गुरुर असा शब्द गुरुर आहे. आणि त्यांच्याविषयी काय होतंय, काय झालं. शिवाली शिवाली काय होतंय. शिवालीला उलटी झाली बाथरूम. शिवालीला कोरडी उलटी झाली. म्हणजे मी आजोबा होणार. हो बाबा, मी आजोबा होणार आहे. काय नाही होणार रे. नुसती उलटी आहे ती. मी सांगतो तुम्हाला काय झालंय. गेला महिनाभर ते नाक्यावर नवीन दुकान उघडलंय चायनीजचं. तिथून ड्राय मंचुरियन, चायनीज राईस, फ्राईड राईस, शेजवान राईस, एक्स्ट्रा शेजवान चटणी सगळं खातीये. महिनाभर उलट्या करते ती, बाकी काही नाही. नाही ही साधी उलटी नव्हती. हो बाबा, तुम्हाला आम्हाला साधी उलटी झाली की कसा येतो आवाज, एवढाच येतो. तिचा कसा होता, आई कसा होता, कसा होता, असा होता. मी ऐकलं माझी मुलगी होणार आहे, माझी मुलगी आई. नाही का धावायचं बाळा. हो बाबा, आता सावकाश चालायचं बेटा, एकदम सावकाश. तुला कल्पना आहे का आता तुला जी उलटी झाली ती म्हणजे काय, वॉर्निंग बेल आहे तुझ्यासाठी. तू आई होणार आहेस बेटा. हो परत बोला, काय बोललात बाबा. तू आई होणार आहेस बाबा, मी आई होणार आहे. हो बाबा. हा बेटा. बाबा, माझ्या मुलाचं नाव काय ठेवायचं बाबा. पित्त ठेव, पित्त. हे पित्त आहे, दुसरं काही नाहीये. तुम्ही एक खात्रीला सांगू शकता हे पित्तच आहे, तुम्ही त्याचे पित्ता नाही आहात ते. असं नाही, मी अगदी खात्री लायक नाही. पकडलिया. हे हिंदी बोलणं बंद करा. हिंदी बोलणं बंद करतो. बेटा काय झालं बेटा, काय झालं. लात मारली तुझ्या. मी इथं मी बाळाने लात. अगं काय बोलतेस ग, उलटी झाली तर बाळाने लगेच लात मारली. एक उलटी बाळाने लात मारली तुला. हो बाबा. काय म्हणते बाळ. आजोबा अशी हाक मारते का माझी नात. नाही मग
बाळ म्हणताय आजोबा आजोबा तुम्ही मला मांडीवर घेऊन छान छान गोष्टी कधी सांग. लय झालं म्हणजे खूप बोललीस. आजोबा आजोबा मांडीवर घेऊ एवढा डायलॉग लिहून दिला. काय बोलते आता उलटी झाली तर लगेच एवढा मोठा डायलॉग. निर्दयी आहेस तू. तुला ना भगवत नाही माझं सुख. शिवाली नाही, आता सावकाश, एकदम सावकाश बोलायचं. पण बाबा स्किट पाऊण तासाचं झालं तर हो दे, तुला काय फरक पडतो. एवढं जर स्किटचं वाटलं असतं तर फिल्मच्या शूटिंगसाठी गेली नसतेस तिकडे. 3 शेड्यूल मिस करून आता माझा स्किट नको करूच खोटं. बाळा काळजी करू नकोस, ये बस बस बस. काय झालं? काय नाही बेटा. बाबा काय होतंय? त्रास होतोय का? पाणी आणू? काय होतंय? मला पण वाटतं कोणीतरी लात मारली आतून माझ्या. बाबा परत बोला. मला ही बघ. स्वतःचं वाक्य ऐकत जा ग. बाबा तुम्ही आई होणार तसं कसं होऊ शकते. बेटा आता आपण दोघेही बाळंत आहोत. आपण एकमेकांचं बाळंतपण करू. अरे हे अशक्य. काळजी घ्या बाबा. तुम्ही कसे बाळंत वाटेल ते बोलता का तुम्ही? प्लीज असं बोलू नका टोचून. जे गरोदर असतात ना त्यांची मनस्थिती खूप नाजूक असते. अरे निसर्गाचा नियम कसा बदलता हो तुम्ही? आईच जन्म देऊ शकते, तुम्ही कसा जन्म देणार? प्लीज आमच्या दोघांची सुईण व्हा. माझी मुलगी अतिशय तरुण आहे हो. ती हे बाळंतपण सहन करू शकेल, पण या वयात मला आई होणं जमेल? आणि बाळा मला म्हातारच बाळ जन्माला आला तर मारलं. बाळंत होणार आहेस तू? वाटेल ते बोलतो. बाळंत आहेस तू? दुखतंय ना माझं. अरे खाता अजून काय होईल? दोघं खादाडात नुसते. गॅसेस झाले गॅसेस. मोकळे करा एकदाचे सोडा ते. वाचवे नाही. तू आणि तुझा हा बाप माझ्या घराच्या आसपास जरी दिसलात ना परत तोंड तोडीन मी दोघांचं. चला येऊन दाखव माझ्या घराच्या आजूबाजूला, मग दाखवतो तुला. येऊ नको इथे. बाबा निमिष गेला बाबा. काळजी नको करूस बेटा. ओंकार राऊत आहे ना, तू त्याला फक्त अशी स्माइली पाठव, धावत येईल इकडे. हॅलो. अरे बापरे, नुसत्या ह्याच्यावर धावत आला. काय लायकी आहे रे ह्याची? शिवाली ह्याचं खरं आहे? अतिशयोक्ती अलंकाराचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हे स्किट आहे. क्या बात, हाईट ऑफ मॅडनेस. सुपर्ब. प्रसाद समेत इसाप नीतीच्या गोष्टी जेवढ्या प्रसिद्ध आहेत तेवढ्याच तू शिवाली खरे खाली साप नीतीच्या गोष्टी लिहू शकतोस. कारण आता इतक्या अतर्क्य आणि इतक्या चमत्कारिक गोष्टी तू या फॉर्मॅटमध्ये शोधून काढतोयस की कल्पनाशक्तीच्या पलीकडचा ह्युमर आहे. कुठे सुरू झालेलं स्किट कुणाच्या प्रेग्नन्सीवर जाऊन थांबलं आणि कधी थांबलं, इतका फास्ट प्रवास होता तो की अनाकलनीय होतं ते सगळं. पण भन्नाट नेहमीप्रमाणे. निमिष फॅन्टॅस्टिक एनर्जी, फॅन्टॅस्टिक. कसं आहे की ह्या दोघांचा इतका मॅडनेस समोर त्याला काही दरबंध नाही आहे त्या दोघांच्या वागण्याला या स्किटमध्ये. अशा वेळेला समोरच्या माणसांनी कंट्रोल परफॉर्मन्स करायचा आणि सिरियस परफॉर्मन्स करायचा, ती नोट सोडायची नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो तुझाही या स्किटमध्ये तितकाच सिंहाचा वाटा आहे आणि त्याबद्दल टाळ्या वाजल्या पाहिजे. फार मजा आली. वंडरफुल. मंडळी, मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात येत आहेत नवीन बिझनेसमॅन. अर्थात कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. आणि त्यांच्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी येत आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत. हॅलो फ्रेंड्स. हॅलो. Good evening. This is for good news for all of you. We are launching new Marathi channel in Maharashtra. And it will be the great sensation in Marathi
एंटरटेनमेंट वर्ल्ड. आम्ही आजच आमचं नवीन मराठी चॅनल ओपन केलेलं आहे आणि हा आमचा चॅनल महाराष्ट्रात धुमाकूल घालणार आहे. काय समजली? आणि त्याच्यासाठी आम्ही नवीन नवीन पोरांची भरती करणार आहे. यस. ऍक्च्युली तुमच्याबरोबर आम्हाला लयच बोलायचं होतं, पण तिकडे जाम गर्दी आहे. त्याच्यामुळे वेल न दवडता स्टार्ट टू द इंटरव्ह्यू. हुज देअर, कम इन. Hello, sir. Yes, hello. Hello. This is my file, sir. Yes, I know very well. Gentlemen. Yes, sir. What is your name? Sir, my name is Shyam Sundar Rajput. Good name. Yeah. Thank you, sir. Good name, Sham. Say hi to the Sundar uncle. No, sir. My first name is Shyam Sundar. My father's name is Indra Singh. Oh, don't say hi. Why? Your big name. Oh. Yes. Cancel. Continue. Relax. Yeah, continue. I'm relaxed, sir. I want to tea or coffee. Yeah. You can have, sir. I want tea or coffee. Yes, sir. I would like to have black coffee, but no sugar. I am little bit health conscious, sir. My family has history of diabetes. Excuse blood me. pressure. What, sir? Wait. इकडं फक्त आम्हीच इंग्लिश बोलू शकतो. तुम्ही म्हणजे इकडं कोणच आमच्या समोर इंग्लिश बोलू शकत नाही, आधीच सांगता. सॉरी सर. पण दुसऱ्यांनी इंग्लिश बोललेलं तुम्हाला चालतच नाही. अजिबात नाही आवडत बसाऱ्या. म्हणजे इकडं तुला सांगतो, अमित फाळके आले होते माहिती आहे इकडे. अमित फाळके? येस, अमित फाळके. सोनी मराठी. अरे हो वाचाऱ्या, तू काय मला मोठा सांगतो. त्यांना तुमच्या चॅनल मध्ये यायचं होतं. आमच्या चॅनल मध्ये यायचं होतं. ते आमच्याकडे आलं ना, आमच्याशी बोलायला लागले भरा इंग्लिश. मी बोललो एक्सक्यूज मी, वेट प्लीज. तुम्ही आमच्याशी इंग्लिश बोलायचं नाही, आमच्याशी इंग्लिश बोलायचं तर निंगा. काय बोलताय सर? काय बोलताय? खरं तर सांगताय. मी त्यांना बोललो काय तुमच्या धमक असेल ना तर रात्री 10 वाजता मला फोन करा. मग इंग्लिश काय असतं ना मी तुम्हाला दाखवते. का पण रात्री 10 नंतर मी इंग्लिश बोलतो का नाही. अच्छा. रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत ना माझा इंग्लिश बोलण्याचा काल चालू होतो. बरं, ओके. त्या दरम्यान ना इंग्रज जरी आलं ना तरी माझ्यासमोर त्यांची फेफे चौगुना लुगान दुंगा असं म्हणतात. काय सर? चौगुना लुगान दुंगा असं म्हणतात. अच्छा ते लगानचा डायलॉग. सर पण तुम्ही एवढा मोठा माणूस सर. अरे कुठं मोठा माणूस बसाऱ्या, माझ्या आवडत आहे. कुठं नाही सर, नाही. अरे काय बोलताय तुम्ही? त्यांची उंची बघू नका, त्यांचं पद बघा, त्यांचं टॅलेंट बघा सर. जाऊ दे, आता चॅनल वाला आहे म्हणून मी काही बोलत नाही. आणि जस्ट टॉकिंग फॉर अबाउट हू इज कमिंग देयर. This guy is गणेश सागडे सिंग. गणेश सागडे सिंग इज कमिंग. गणेश सागडे? ते पण आले होते इकडे. सर काहीतरी घोळ होतोय. तुम्ही सिंग म्हटले, ते फक्त गणेश आहेत. अरे वसाऱ्या, त्यांच्याकडे एकदा कवरे केस आहेत माहिती आहे. सिंगच दिसतात आहेत ना ते पण इंटरव्ह्यूला इकडे आलं होतं. त्यांना पण बोललं निंगा. असं बोललं तुम्ही? निंगा का सर? काय म्हणजे काय सर? मुलात कसा सारखा व्यायाम करणारा माणूस आमच्या चॅनल मध्ये ईपी म्हणून नको. सर व्यायामाचा आणि त्याचा काय संबंध? काय बघ, आम्ही हा नवीन चॅनल काढलेला आहे म्हणजे आम्ही कन्फर्म चुकणार. मग तो माणूस चिडणार आहे आम्हाला मारणार. बरं दिसेल काय म्हणा सांगा. म्हणून व्यायाम करणारा माणूस आमच्या चॅनलच्या आजूबाजूला पण नको. दॅट्स वाय फॉर विच गाईज कमिंग. सिद्धगुरु. ते सुद्धा काय इंटरव्ह्यूला आले होते? ते सुद्धा इकडे इंटरव्ह्यूला. बापरे. त्याला मी ते पॅन्ट्रीचा इंचार्ज करणार होतो. काय बोलता?
तो नाहीच बोलले मला. अरे सर नाहीच बोलणार. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत ते, हुशार माणूस, पॅन्ट्रीचा इंचार्ज. अरे वसारे मला सांग, त्यांची हुशारी इकडे काय कामाची आहे? म्हणजे कसं? पण तो बारीक आहे म्हणून त्याला मी पॅन्ट्रीचा काय संबंध सर पॅन्ट्रीचा इंचार्ज करण्याचा आणि बारीक असण्याचा? बारीक आहे ना तू, कमी जेवणार ना. आमच्याकडे सगळे महागड वस्तू असतात. वडापाव, समोसा, कांदा भाजी सगळे मिरच्या आणि तुला सांगतो त्याचा आवरूसाच डबा असतो जेवणाचा, माहिती आहे तुला? त्याच्यापेक्षा बडीशेपचा डबा माझा मोठा आहे. मला सांग, हे जे चॅनल आपण ओपन करतोय, नवीन प्रोग्राम तुझ्या डोक्यात काय असेल तर सांग. सर खूप आयडियाज आहेत सर. आता काय आपलं नवीन चॅनल आहे तर अशा वेळेस ना आपण एखादा कॉमेडी शो केला पाहिजे, लाईक महाराष्ट्राची हास्य जत्रा. काय झालं सर? अरे पण सर, अरे पण काय झालं? या प्रोग्राम टिपिकल मोठे गोस्वामी कॉमेडी. काय बोलता सर तुम्ही? And then Samir and Prasad who don't want. नाही सर, ऐका. सॉरी सर, तुम्हाला आवडत नसेल इट्स ओके, पण सर चांगला कार्यक्रम आहे, दर्जेदार कार्यक्रम आहे. तुला वाटतंय वसाऱ्या तो दर्जेदार? आम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे, आम्हाला वेगळं करायचं. आम्ही आमच्या शो मध्ये विनोद नवीन आणणार. विनोद नवीन आणि एक विलास गोष्ट, त्या टीम मधला एक पण कलाकार आपल्या जवळपास फिरत का? नाही, कोणच नको. नवीन पोरांना आपण संधी देणार आहोत. अच्छा. आणि आमचा जज पण ठरलेला आहे. ओके. कोण? विराज जगताप. विराज जगताप? येस. जज? येस. का सर? काय आहे, तो जजला बोलवायला जातो ना. आता तो स्वतः जज असेल ना, मी जज आहे म्हणून तो येऊन खुर्ची बसेल का? अच्छा, जज लेट करतात म्हणून जो बोलवायला जातो त्यांनाच तुम्ही जज बनवणार सर? काय बरोबर आहे. खूप वियर्ड सर हे. नका सर असं करू सर. विराज जगताप जज इकडे, प्रसाद ओक सर त्या चॅनलवर, विराज जगताप काही कम्पॅरिझनच नाही सर. आणि हा सर, त्या दुसऱ्या जज लागतील ना, त्या बाई हव्या असतील दुसऱ्या जज म्हणून, तर आम्ही विराजलाच ना आदनामधनं साडी नेसून बसवणार. काय बोलताय सर तुम्ही? साडी बसवून? नाही पण तो करेल. हे करेल. अरे करेल. काय व्हेरिएशन घेतो माहिती आहे. तुझ्या डोक्यात काय शो वगैरे असेल तो सांग फक्त. चाल. माझ्या खूप खूप कल्पना आहेत. म्हणजे तरुणांना असं आकर्षित करून घेण्यासाठी आपण आहे ना अशी रोमॅन्टिक सिरियल केली पाहिजे सर. गुड ऑब्झर्वेशन. थँक्यू सर. आम्ही तयार आहे, आम्ही सगळे तयार आहे. प्लॉट आहे ना. सिरियलचं नाव आहे अजूनही मी परसात आहे. बरसात आहे. कानफार फोडून बसऱ्या. आमचं चॅनल वेगळं आहे ना. वेगळं तुमचं वेगळं. ओके सर. तर त्या सिरियल मध्ये प्रियकर असतो आणि प्रियकरी नसते. प्रियकरीन नाही सर, प्रेयसी असेल ना सर? नाही प्रियकरीन. कसं? वाघ वाघीन, लांडगा लांडगीन, कोंबडा कोंबडीन, सिंह सिंह सर, बदक बदक. खूप वेगळं आहे सर तुमचं. ठीक आहे. प्रियकरीन. क्लिअर. तर प्रियकर आहे तो परसातच थांबलेला आहे. बरं. आणि घरातून तिला बोलवतो. अच्छा. जरा बाहेर येतेस काय? आपण दोघं लग्न करू. ओके. तरी दूर जाऊन सुखाचा संसार करू. अच्छा. हा. तर ती आतून बोलते प्रियकरीन बोलते म्हणा माझ्या आई बाबा बरोबरच राहायचं आहे. अच्छा. तो हिरो जाम वैतागतो. मग तो परसा तिच्यासाठी गाणं गातो, तिच्यासाठी डान्स करतो, तिच्यासाठी नांगरणी करतो, तिच्यासाठी शेती करतो. हे सगळं परसात. सर म्हणजे साधारण 350 एपिसोड आम्ही परसातच करतो. बापरे. म्हणजे पार लोकांचे पत्र बित्र आले पाहिजे. रे वसाऱ्यानो, त्याला परसातून मोरीत तरी न्या. सर हा जो कॉन्सेप्ट आहे हा 350 एपिसोड चालेल? ते आम्ही आमचं बघू, तू आम्हाला शिकवलं. अरे काय मी काय हे बघ, उगाच नाही हे सगळं इथं लॉन्च करतोय ना, उगाच तुम्हाला कळतंय का? तुम्ही काय बोलताय? तुम्हाला पटतंय का? अरे जे पटत नाही ते आपण पटवून दाखवणार आहे चॅनलवर. त्यासाठी हे चॅनल काढली नाही ना. कुठलं चॅनल आहे सर? शालू नावाचं. शालू या नावाचं चॅनल आहे. आणि त्याची टॅगलाईन काय माहितीये? काय? शालू
अशी टॅग सर ऐका सर, मला खूप टेन्शन आलंय आता. कसलं? दुसऱ्या मोठ्या चॅनलचा इंटरव्ह्यू सोडून मी या तुकराट चॅनलला आलो. मला सांगा या चॅनलची लॉन्च डेट काय, कुठे येणार आहे चॅनल सांगा. सांगतो मी सांगतो. आमच्या एरियातला जो केबलवाला आहे ना, केबलवाला. त्याच्याबरोबर चर्चा आमचे बोलणे चालू आहे. बोलणी चालू आहे. तर तो काय म्हणाला की तुम्ही पायलट वगैरे बनून बसून नाही, अख्खी सिरियल तुम्ही शूटिंग करा आणि माझ्याकडे आणून द्या. अरे. मी केबलवर तुमचं सगळं अख्खं चॅनल दाखवतो. अरे. पण थोडे बहुत पैसे लागतात. पण म्हटलं हे पैशाचं नाही बोलायचं. हा. तुला फार भरतं ना, वर्षातून 2 आंब्याच्या पेट्या, नारळ, सुपारी, कोकमा आणि सुकं बोंबील मिळतील. अच्छा. हा त्याचं म्हटलं करेक्ट. ठीक आहे, त्याला हे देणार. मला पगार काय देणार? अरे नाही का, आता तुला एवढा सर्वण ठेवणं पगार नको द्यायला. हा मग 2 शहाला मिळतील वर्षात ना पाणी पिण्यासाठी, 2 कपड्यांचं जोड. अच्छा. आणि शिमग्याला जर गावी जाणार असशील तर 3 दिवस सुट्टी मिळेल. माझा गुडघा चांगला असता ना, या खांद्यावर तुला टाकला असता, त्या खांद्यावर याला टाकला असता ना, आपटला असता खाली. अरे तुमच्या बापाने असं चॅनल बघितलं का? काय बघितलं? आउट. बापाचं नाव करतो बस. अरे तुला सुद्धा तुमचं चॅनल बघणार नाही. मारा कुठेतरी जाऊ. बघे मारीन. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई गहिरा स्वॅग होता या परफॉर्मन्समध्ये, फारच मजा आली. मला तुमच्या दोघांकडून, अरुणदा तुमच्याकडून आणि प्लॅटॉनिक तुमच्याकडून थोडंसं कन्व्हिक्शन उधार मिळेल का काही दिवसांसाठी? फार सुंदर सादरीकरण करता आणि म्हणजे हे तुम्हीच करू जाणे बाबा. फारच मजा आली. ओपनिंग फार म्हणजे स्वॅग, इतका स्वॅग होता आणि कोणालाही सोडलं नाहीत तुम्ही. म्हणजे गौऱ्यापेक्षा जास्त धाडस मला आज वाटलं तुमच्या अंगात कुठून संचारलं होतं. पण पुन्हा एकदा आपल्या टीमचं पण ते स्पिरिट आहे की सगळं खूप स्पॉटिंगली आपण घेतो आणि मला आता सिद्धगुरूचा डबा बघायचाच आहे. फार मजा आली. श्यामदादा फारच सुंदर, फार मजा आली. तुम्ही नेहमी बॅलन्सिंग ॲक्ट करता, पण आज तुमचा बॅलन्स तुम्ही सोडून त्यांना 4 शिव्या घातल्यात. हे मात्र बघून फार बरं वाटलं की प्रत्येक वेळेला नॉनसेन्स मी सहन करणार नाही हे तुम्ही आज सांगून ठेवलं त्यांना. फार मजा आली. मस्त कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान फुलवली. प्रसादा वा, फारच इंटरटेनिंग होता इंटरव्ह्यू. मला ना म्हणजे ज्या रंगाचे आणि ज्या कॉम्बिनेशनचे कपडे तुम्ही घातलेत, हे कपडे जर मला घालायला दिले कोणी तर मी परफॉर्मन्स करू शकणार नाही. माझ्या तोंडून एक शब्द फुटणार नाही. मग मी सतत की मी काय कसा दिसत असेल, मी सतत या म्हणजे लाजेनीनं मी चूर होऊन जाईन, चूर. पण तुमच्या परफॉर्मन्समुळे सगळ्यात शेवटी माझं तुमच्या कपड्यांकडे लक्ष गेलं. इतकं अफाट कन्व्हिक्शन आहे तुमच्या दोघांचं, रादर तुमच्या तिघांचं. आणि माझी तुम्हाला दोघांना विनंती आहे की फाळके, गणेश सागडे आणि सिद्धगुरू जेव्हा जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा तेव्हा त्यांना हाकलाच. कारण तुम्ही त्यांना हाकललं तरच आमचं पोट शाबूत राहील, आमचं काम चालू राहील, आमचं एंटरटेनमेंट होत राहील. आणि खूप मजा आली अशा प्रकारच्या परफॉर्मन्सला. जेव्हा एकही मुवमेंट नसते, 2 जण बसून असतात, 1 जण जागच्या जागी उभा असतो, तेव्हा डायलॉग डिलिव्हरी, गिव्ह अँड टेक आणि पंचेसनी खिळवून ठेवणं फार गरजेचं असतं. ते तुम्ही तिघांनी 100% केलं. फार मजा आली. क्या बात है. मॅड परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, आजचा भाग इथेच समाप्त होतोय. परंतु मनाला निरोगी ठेवण्यासाठी सतत हसत रहा. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.